नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुम्हाला सर्वप्रथम दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. शेतकरी बंधूंनो, अग्रिम पीक विमा 2024चं वाटप त्या ठिकाणी चालू झालेलं आहे. मग त्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील जे जिल्हे आहेत ते म्हणजे परभणी, नांदेड, लातूर, यवतमाळ, हिंगोली आणि धाराशिवचा काही भाग. तर या जिल्ह्यामध्ये अधिसूचना काढण्यात आली होती. त्याप्रमाणे जिल्हा पीक विमा समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं की 25% पीक विमा हा दिवाळीपूर्वी वाटप करण्यात येणार आहे आणि त्या बाबतीतच्या ज्या सूचना आहेत त्या प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी विमा कंपन्यांना देण्यात आलेल्या आहेत. आणि ह्याच पार्श्वभूमीवर पीक विम्याचं वाटप हे कालपासून सुरू झालेलं आहे. परभणी जिल्ह्यामध्ये याचं वाटप ऑलरेडी सुरू आहे, परंतु उरलेले जे जिल्हे आहेत यामध्ये मुख्यत्वे करून नांदेड असेल, हिंगोली असेल आणि लातूर असेल, यामध्ये देखील हे वाटप येत्या 2-3 दिवसामध्ये सुरू होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. शेतकरी बंधूंनो, तुमच्या बँक खात्यावरती पीक विमा जमा होण्यासाठी 2 ते 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी समजून घेणार आहोत. त्यामधील दुसरी जी गोष्ट आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. ती जर तुम्ही केली असेल तर आणि तरच अग्रिमचा जो काही 25% पीक विमा आहे तो विमा कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुमच्या अकाउंटवरती टाकण्यात येईल. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा. शेतकरी मित्रांनो, यामधली जी पहिली गोष्ट आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. ती म्हणजे आधार बँक सीडिंग करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे जर तुम्ही केलं असेल तर काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आणि जर केलं नसेल तर तात्काळ बँकेमध्ये जाऊन ते करा, किंवा मग घरबसल्या तुम्ही NPCIची जी काही वेबसाईट आहे तिच्याद्वारे ऑनलाईन तुम्ही आधार सीडिंग हे त्या ठिकाणी करू शकता. हे महत्त्वाचं आहे, कारण पीक विम्याचे जे काही पैसे आहेत ते DBT प्रणालीद्वारे तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी वितरित केले जाणार आहे. त्यानंतर दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी तुम्ही करायला पाहिजे होती ती म्हणजे ई पीक पाहणी खरीप हंगाम 2024. ही गोष्ट त्या ठिकाणी अनिवार्य करण्यात आलेली होती. जसं की आपण पाहिलं की खरीप पीक विमा 2023 मध्ये सरसकट पीक विमा दिला, ज्यांची पीक पाहणी असेल किंवा पीक पाहणी नसेल अशांना. पण 2024 मध्ये असं काहीही घडणार नाही. त्यामुळे बहुधा तुम्ही ही जी गोष्ट आहे किंवा ही जी पीक पाहणी आहे ही जर केली नसेल तर तुम्हाला पीक विमा हा त्या ठिकाणी नाकारण्यात येऊ शकतो. त्यामुळं ई पीक पाहणी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यामुळे हा जो चालू जो काही रब्बी हंगाम आहे यामध्ये तुम्ही ई पीक पाहणी जर चालू झाली तर त्या ठिकाणी ई पीक पाहणी तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी जर तुम्ही केल्या असतील तर तुमच्या खात्यावरती पीक विमा हा अवश्य जमा होईल. त्याचप्रमाणे नांदेड असेल, हिंगोली असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी सुद्धा ह्या गोष्टी तपासून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण ह्या जिल्ह्यामधील पीक विमा जो वाटप आहे अग्रिमचा तो त्या ठिकाणी चालू होणार आहे. शेतकरी मित्रांनो, माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला अवश्य लाईक करा. अग्रिमचा तुमचा जर हप्ता त्या ठिकाणी जमा झाला असेल तर कमेंट करायला त्या ठिकाणी विसरू नका. त्याचप्रमाणे आपल्या मित्रांसोबत ही माहिती जरूर शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.